तर विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, जी कंबाईन 2024ची पूर्व परीक्षा झाली 2 फेब्रुवारीला, त्याची आपण इतिहास विषयाची अपेक्षित उत्तरे काय आहेत ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। मित्रांनो, यातील पहिला प्रश्न आहे, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे कोणी म्हटले आहे? शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेवर टीका करताना म्हटले आहे। मित्रांनो, आपण जर यातील पर्याय बघितले तर यातील राजाराम मोहन रॉय यांनी सतीवर खूप काम केलेले आहे, त्यामुळे याचं उत्तर साधारणपणे हे माहीत असणं अपेक्षितच आहे, पण राजाराम मोहन रॉय अंदाजसुद्धा आपण लावू शकत होतो, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रार्थना समाजाची जोड्या लावाचा प्रश्न दुसरा होता, जोड्या लावा। जे वेगवेगळे समाज सुधारणेच्या ह्याच्यातून अँगलने जे समाज तयार झालेत किंवा संस्था ज्या स्थापन झालेत त्यांचा स्थापना क्रम लक्षात ठेवा। मित्रांनो, यातील प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक समाज हे आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना या तिनापैकी एक दोन कुठले तरी पाठच असतात आणि एक जरी माहीत असेल तर आपल्याला याचं पाठांतर होऊ शकतं। मित्रांनो, याचं जर आपण बघायला गेलो तर सत्यशोधक समाजाचं स्थापना ही 1873ला झालेली आहे, पुणे येथे स्थापना झालेली होती। त्यानंतर प्रार्थना समाज याची स्थापना 1867 म्हणजे अला 3 असलेले 2 पर्याय आहेत, त्यानंतर बला 4 असलेला हा एक पर्याय आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली आहे? 1870, हे पण आपल्याला माहिती आहे। त्यानंतर आर्य समाजाची स्थापना डला 2 1875, म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 जोड्या जुळवा जे येतं। सत्यशोधक समाज बऱ्याच जणांना पाठच आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते? मित्रांनो, एक आयोग आता म्हणजे पहिल्यांदा कामगार हितवर्धक सभेची स्थापना कुणी केली तर भिवाजी नरे हे आपल्याला डायरेक्ट संस्थापक म्हणून माहीत होते, पण त्यांच्यासोबत अजून काम करणारी लोकं होती, त्यात सीताराम बोले होते, हे आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये। त्यानंतर बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर हे देखील यांच्यात सोबत होते, म्हणजे अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 3। हरिहर सोनुले यांचा उल्लेख कामगार हितवर्धक सभेच्या अँगलने येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3ला 3 आहे, किंवा मी जे रेफरन्सेस शोधले त्यात मला हे 3 सापडलेले आहेत। अजून तुम्हाला जर काय रेफरन्स सापडले ते कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर मित्रांनो, हा होम रूल म्हणजे काय या पर्यायाचं अपेक्षित उत्तर आपण नाही देऊ शकत, कारण का हा जो असतो तो आयोगाने कोणता सोर्स वापरलाय यावर डिपेंड ठरतं। आता बघा, आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे हे पण होम रूलचा अर्थ होतो, स्वराज्य प्राप्त करून घेणे हे पण उत्तर होतं, इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे हे पण होतं, फक्त त्यातला श्वशासनास प्रतिकार करणे हे अजिबातच येत नाही, म्हणजे हे कुठे ड सुद्धा नाही आहे, असा सिली ऑप्शन दिलेला आहे फक्त आपला वेळ खाण्यासाठी। तर याचं उत्तर अकॉर्डिंग टू मी, मित्रांनो, आयोग इतिहासमध्ये जो पॅटर्न बघितला याच्या आधीचा तर स्पेसिफिक घुसतं, म्हणजे काय विचारलंय ना तर त्याचं म्हणजे एकच काहीतरी स्पेसिफिक उत्तर असतं, तर हे स्वराज्य प्राप्त करून घेणे असा असेल असा माझा अंदाज आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2, किंवा जर आपण ब्रॉडली विचार केलं तर पर्याय क्रमांक 3, म्हणजे त्याचं उत्तर आपण आयोगाच्या कीवर डिपेंड ठेवूयात, 2 किंवा 3 येऊ शकतं। त्यानंतर पुढचा प्रश्न, 16 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? 1 लाईनर प्रश्न आहे। आनंद मोहन बोस हे पहिले सचिव होते। 5व्याचं उत्तर 1। त्यानंतर खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? याचं उत्तर मला जो सोर्स सापडला त्याच्यानुसार राजा रघुजी तिसरा हे असायला पाहिजे। त्यानंतर झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केले होते? ह्यू रोज याचं उत्तर आहे, हा PYQ आहे मित्रांनो। त्यानंतर 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना झाली, त्यात
कोण कोण व्यक्ती संबंधित होत्या. मित्रांनो, याच्यात एक लक्षात घ्या, ब्रँड ब्रॅडले नावाचे जे व्यक्ती होते हे खूप पुढे होते, म्हणजे काम करण्यात खूप पुढे होते. त्यानंतर दादाभाई आणि व्योमेशचंद्र बॅनर्जीसुद्धा हे या कमिटीचे काम लंडनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करत होते. त्यामुळे अ आणि क हे कंपल्सरी असले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला अ आणि क हे घेऊन जावं लागतं. 8व्याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. त्यानंतर 9वा प्रश्न. हा प्रश्न थोडासा जर आता ऑब्जेक्शन याच्यावर येऊ शकतात असं मला वाटतं, कारण लक्षात घ्या मित्रांनो, भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे झाली, सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. त्यानंतर भारताची पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली, सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाबाई यांनी सुरू केली, हे सुद्धा सर्वांना माहिती आहे. त्यानुसार याचं उत्तर 4 आयोग देईल. पण यात एक बघायला लागेल, द फर्स्ट लिनन मिल इन इंडिया वॉज स्टार्टेड इन रिश्रा. मित्रांनो, ताग याचं ट्रान्सलेशन जूट असं होणं अपेक्षित आहे, पण त्यांनी लिनन दिलेलं आहे. पण आपण एवढाच जर प्रश्नाचा कंटेक्स्ट बघितला इथूनपर्यंतच एवढाच, तर एवढा कंटेक्स्ट बघितला, एवढाच जर कंटेक्स्ट बघितला तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येतं. शेवटी आयोगाची डिस्क्रिशनरी पॉवर असेल. त्यानंतर 10वा प्रश्न. यामध्ये कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणत्याच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 रोजी बंड केले. मित्रांनो, याचं 1 लाइनर उत्तर असणं अपेक्षित आहे. नेतृत्व एकटेच करत असतात किंवा पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने करू शकतात, पण ते अपेक्षित नाही आहे. किंवा हा प्रश्न खूपच सोपा म्हणता येईल, कारण का नानासाहेब पेशवे पण कोल्हापूरमध्ये बघितलेले नाही आहेत. आत्ताच राज्यसेवेला प्रश्न पडला होता, हे जे होते ते कानपूरशी संदर्भात होते. त्यामुळे यातील ब काढून टाकला तुम्ही तर एकच पर्याय उठतो, आणि जे की उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रामजी शिरसाट. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण जे इतिहासचे 10 प्रश्न होते त्याच्या संदर्भात आपण सर्व उत्तरं बघितलेली आहेत. यातील होम रूलचा एक प्रश्न हा संदिग्ध आहे, याच्यावर क्वेश्चन मार्क ठेवलं आहे. माझं उत्तर मला असं वाटतं ते बरोबरच असायला पाहिजेत, पण आपण आयोगाच्या आन्सर कीचा वाट बघूयात. त्यानंतर तेवढा एकच संदिग्ध आहे, आणि हा तागाच्या गिरणीचा पण ते एवढा संदिग्ध त्याला म्हणता येणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण इतिहासच्या प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहेत. 10 पैकी आपली किती बरोबर आली, किंवा माझा काहीतरी एखादं उत्तर मला माझा सोर्समध्ये चुकीचा मिळाला असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये टाका. इतर विषयांचे देखील व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा बघून घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला जर मला आणि हा जो उत्तर आहेत हे फक्त अपेक्षित आहेत, आयोगाची आन्सर की आल्यानंतर आपल्याला क्लिअर होईलच. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मला जे रिसोर्सेस सापडले त्यानुसार मी ही उत्तरे काढली आहेत. अजून याच्या पलीकडे देखील एखादा सोर्स आयोगाकडे असू शकतो किंवा तुम्हाला सापडला तर तो कमेंटमध्ये टाका. आपण इथं थांबूयात. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या कंबाईन दिलेल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.